केतन अग्रवालच्या आईवडिलांकडून फडणवीसांची आता भेट घेण्यात आलेली आहे। केतनच्या आईवडिलांकडून फडणवीसांकडे न्यायाची मागणी करण्यात आलेली आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। प्रदीप, राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावरती आहेत। गणेश कला क्रीडामध्ये फडणवीसांचा कार्यक्रम होतो, मात्र त्याआधी आपण पाहतोय की केतन अग्रवालचं कुटुंब जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झालेलं आहे। देवेंद्र फडणवीसांना भेटून या प्रकरणाचे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जे आहे ते चालवलं जावं ही विनंती जी आहे ती परिवाराकडून केली जाणार आहे। केतन अग्रवालचे खरं तर मृत्यू प्रकरणामध्ये सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी जो आहे तो सध्या पुणे पोलिसांच्या अटकेमध्ये आहे। पुणे ग्रामीण पोलिसांकडून या हत्येचा तपास जो आहे तो केला जातोय। लग्नास विरोध होता म्हणून सिया गोयलनं आपला होणारा नवरा जो आहे केतन अग्रवालला थेट लोहगड किल्ल्यावरून 400 फूट खोल दरीमध्ये फेकून दिलेलं होतं। या प्रकरणानंतर संपूर्ण पुण्यामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। केतन अग्रवालचं कुटुंब जे आहे ते सध्या न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे। गोयल परिवारातल्या सिया गोयलला आम्हाला फसवलं ही भावना खरं तर कुटुंबातल्या सदस्यांची आहे आणि त्यामुळे केतन अग्रवालला जीवाला मुकावं लागलं। त्यामुळे सिया गोयलवरती कठोरातली कठोर कारवाई जी आहे ती केली जावी त्या मागणीसाठी त्यांचं कुटुंब जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झालेलं आहे। हे प्रकरण जे आहे ते फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवलं जावं ही विनंती अग्रवाल परिवाराकडून केली जाणार आहे। अग्रवाल परिवाराकडून गोयल कुटुंबातल्या सदस्यांवरती सुद्धा आरोप करण्यात येत आहेत की गोयल परिवारानं आम्हाला फसवलेलं आहे। मात्र दुसऱ्या बाजूला गोयल कुटुंबातले सिया गोयलचे आई आणि वडील असतील या दोघांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। जर कदाचित आमची मुलगी याच्यामध्ये दोषी आहे तर ज्या ठिकाणाहून तिनं केतन अग्रवालला ढकललं त्याच ठिकाणावरून ढकलून दिलं जावं, अन्यथा तिला कठोरातली कठोर शिक्षा द्यावी ही मागणी सुद्धा गोयल परिवारातले सदस्य करताना पाहायला मिळते। दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अनाकलनीय अशा प्रकारची घटना आहे। खरं म्हणजे कुठेतरी समाज म्हणून आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे की शिकल्या सवरलेल्या चांगल्या घरच्या मुला मुलींमध्ये अशा प्रकारची दुर्बुद्धी आणि अशा प्रकारची सूडबुद्धी ही नेमकी का तयार होते, याच्या पाठीमागची कारणं काय आहेत। मला असं वाटतं की याला केवळ गुन्हेगारीचा अँगल नाही तर एक सामाजिक अँगल देखील आपल्याला त्याच्यामध्ये बघावा लागेल आणि समाजाची पण एक स्ट्रॉंग व्यवस्था उभी करावी लागेल की अशा पद्धतीची सूडबुद्धी या इतक्या तरुण वयातल्या मुलींमध्ये मुलांमध्ये तयार होऊ नये। पण एकूणच ही घटना अत्यंत धक्कादायक आहे।